आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण शीतल सतीश गमरे या माऊलीला भेटणार आहोत। अर्थात हे त्यांचं सासरचं नाव, तर माहेरचं नाव शीतल चंद्रकांत भोसले। थांबा मी पण इकडनं ऑनलाईन लगेच लक्ष्मी पाठवतो। ही बघा पाठवली। झी मराठीकडून ही लक्ष्मी तुमच्यासाठी। थँक्यू। घ्या आता उखाणा घ्या। इंग्रजीत म्हणतात विचारण्याला आस, इंग्रजीत म्हणतात विचारण्याला आस। सतीशरावांचं नाव घेते, सॅनिटायझर लावून तोंडाला लावते मास्क। अरे वा, काय जोरदार। बरं आता सतीशजी आपण काय करणार आहात? उखाणा घेतो। अरे घ्या। अरे वा। लॉकडाऊनच्या काळात झाली बंद रेल्वे आणि बस, शीतलचं नाव घेतो घेऊन करोनाची लस। अरे वा। बरं मला तुम्हाला विचारायचं, हे कोणी उखाणे लिहून दिले होते? होम मिनिस्टर। अरे वा। वहिनी म्हणजे हळूहळू तुम्ही कवितांचं किंवा उखाण्यांचं पुस्तकच काढायला वाटायला लागलं। नक्की। पण वहिनी मला जरा सगळ्यांची ओळख करून द्या। हे माझे मिस्टर सतीश प्रभाकर गमरे। नमस्कार। या माझ्या सासूबाई सुनीला तांबे। नमस्कार। नमस्कार। ही माझी नणंद मानसी सावंत। नमस्कार। नमस्कार। हे नंदेचे मिस्टर मंगेश सावंत। नमस्कार। आणि ती माझी पुतणी अनुष्का गमरे। अरे वा वा वा। आणि तिकडे माहेरी कोण कोण बसले? माहेरी मध्ये बसली आई। आई नमस्कार। शेजारी माझी मामी बसली आहे, मामी नमस्कार। सुप्रिया परुळेकर। हो। तिच्या मागे बसली आहे माझी सर्वात लहान बहीण। नमस्कार। तिच्या शेजारी माझी सर्वात मोठी बहीण अलका चौगुले। नमस्कार। तिच्या शेजारी माझी मधली बहीण रुपाली भोसले। नमस्कार। आणि तिच्या खालोखाल आहे ती कादंबरी डोईफोडे। नमस्कार। नमस्कार। अरे वा। म्हणजे 1 2 3 4 5 तुम्ही 5 बहिणी? हो हो। म्हणजे आज हमपाच बघायला मिळणार आहे। वैदिक बालपण कुठे गेलं सगळं? बालपण माझं खरं ठाण्याचं। मी 5वी पर्यंत ठाण्याला होते, त्यानंतर 6वी नंतर अंधेरीला आले। पण किती जण होता तुम्ही घरात तेव्हा? घरात आम्ही तेव्हा 7 जण। बाबा काय करायचे? बाबा रेल्वेत होते। 5 जणी, बाबा नोकरीत काम करणार आणि आई गृहिणी। हो। मग अशा वेळेला बाबांनी त्यावेळेला त्या रेल्वेच्या पगारात कसं काय सगळ्यांना मिळेल किंवा पाहिजे ते मागाल ते दिलं तुम्हाला? काय सांगाल बाबांबद्दल? आमच्याकडनं म्हणजे आम्ही करायचो तशा त्या पुरवायचे, कारण की आम्हाला कधी त्यांनी अशी मुलाची किंवा अशी जाणीव करून दिली नाही की मुलगा मुलगी भेद कधी केला नाही त्यांनी। आम्ही मुली म्हणून सगळे लाड पुरवले त्यांनी। पण या ज्या तुमच्या आता 4 बहिणी तिकडे बसल्या आहेत, तुम्ही एकट्या इथे आहात, या 4 जणींमध्ये सगळ्यात भांडखोर कोण होतं लहान? मधली आणि भांडखोर सगळ्यांनी मिळून त्या शीतलताईंकडेच बोट दाखवलंय। पण आता त्या हसतायत, पण जेव्हा ह्यांनी त्यांचं नाव घेतलं ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती असं होतं की कार्यक्रम संपले। बरं तुमच्या 5 जणींमध्ये सगळ्यात शांत कोण? शांत सर्वात लहान आणि सगळ्यात म्हणजे अत्यंत उत्साही किंवा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, नाच, नृत्य, गायन? मोठी बहीण सर्वात अलका। आणि मधल्या कुठल्या भांडण करणाऱ्या? 3 नंबर 30। म्हणजे अख्खं पॅकेज होतं ते हो ना? भांडण, मारामारी, खोडकर सगळं 30। बरं मला आईना विचारायचं, आई 5 मुली, या 5 मुलींचे 5 स्वभाव, पण एकमेकींवरती खूप प्रेम, खूप जीव। अशा वातावरणामध्ये जिचं आता लग्न झालं, शीतल वहिनी, जिच्याशी आम्ही गप्पा मारतोय, काय सांगणार त्या वहिनींबद्दल? ती एक शांत आहे तशी स्वभावाने, एवढं काही भांडखोर नाहीये, पण कोणावर प्रेम जास्त करते ती सगळ्यांवर। आई तुम्ही ज्या क्षणी बोलला ना, पाठच्या बहिणींनी जे चेहरे केले ना त्याच्यावरून आम्हाला खरं काय ते कळलेलं आहे, कळलं का? त्यामुळे तुम्ही आज बाजू घेताय लेकीची, सगळं ठीक आहे। नाही पण मला तुम्हाला विचारायचं, या 5 मुली आणि तुम्ही असं ते कुटुंब, आणि अर्थात बाबा होतेच, बाबांनी खूप कष्ट केले, या ताईची आमच्या शीतल वहिनींची कधी तक्रार यायची का हो शाळेतनं वगैरे? हा एकदा आली होती तक्रार, कोणाचा तरी खाऊ खाल्ला होता म्हणून डब्यातला।
वहिनी तुम्हाला डबा स्वतःचा आवडायचा नाही का? टीचरने बोलवलं होतं मला की असं असं झालं म्हणून, त्या मुलीने तक्रार केली की हिने माझा खाऊ खाल्ला. सतीशजी, सर नमस्कार. तुम्हाला तरी कधी ऑफिसला डबा मिळतो का डबा खाऊन रिकामीच पण देतात? सर मिळतो, पण कधी कधी नाही मिळत. पण किती वर्ष झाली लग्नाला सतीशजी? सर 11 वर्ष झाली. बरं, आता त्या सगळ्या बहिणींना आधी विचारतो, 11 वर्षापूर्वी ही माऊली लग्न करून सासरी निघाली तेव्हा काय मनात भावना होत्या, आणि या ताईबद्दलची जर एखादी आठवण सांगायची असेल तर कोण सांगा? भावना म्हटलं तर खुश होतो भरपूर, कारण की तिला जो हवा होता, तिला जो पाहिजे होता तसा तिला नवरा मिळाला. आणि त्यातली त्यात गोष्ट म्हणजे आम्हाला भाऊ नाही, बाबा पप्पा आम्हाला सगळे मुलांच्या नावाने हाक मारायचे. म्हणजे मोठीला अलका म्हणून अंकुश, मी रुपाली म्हणून रुपेश, ती सतीश म्हणून शीतल म्हणून सतीश. आणि तिचं नशीब असं की तिला नवरा पण सतीश नावाचाच मिळाला. वास्तू तथास्तू म्हणते तसं झालं. हो 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 हो. आणि बोलायचं झालं तिच्या स्वभावाबद्दल तर इतकी खोडकर मुलगी होती ती. आमच्या 5 जणींमध्ये ती खोडकर भरपूर, खूप खूप म्हणजे खूप. तिला मुलींचे खेळ वगैरे, भातुकली वगैरे असं नाही, ते नाही खेळायचं. तिचं आमचा एक लहानपणीचा मित्र, त्याच्यासोबतच मग ते भवरा, गोट्या, पतंग, नंतर ते विटी दांडू, तसेच खेळ तिचे. बरं, वहिनींना विचारतो, शीतल वहिनी, या सगळ्या बहिणींमध्ये कायम तुमचा संवाद तर असेलच ना, पण कुणाबरोबर अबोला कधी झालाय का तुमचा? अबोला असं कोणाशीच नाही, कारण की मी सगळ्यांशी बोलते, त्यामुळे नाही 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 नाही. बोला 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 बोलाच बोलाच. तसं काही नाही. छोटी सोबत तिचा अबोला असतो, बोलली नाही, हे केलं नाही, ते केलं नाही. तर छोटी सोबत अटॅचमेंट जास्त आहे तिची. बरं, त्या छोट्या बहिणीलाच विचारतो, त्यांना बोलू द्या आपल्या बहिणीबद्दल. ती तशी आहे चांगली, पण कधी कधी बोलून जाते तर मग राग येतो. तुम्हाला बोलते, अधिक स्पष्ट होते पण मग राग येतो. आज जेवढं तिला बोलता येईल तेवढं बोलून घेतायत हे माझ्या लक्षात आलं. आणि त्या तुम्ही जे बोलताय ना ते बोलत असल्यामुळे सगळ्यात कोण खुश असेल ना तर सतीशजी. बरं, ही पुढे बसलेली बहीण काय बोलणार? खूप खोडकर. काही तिच्याकडे काही वस्तू दिली तर ती तोडून फोडून आणली पाहिजे. वहिनी बघा, सगळे माहेरचे आज इतकं बोलतायत. या फोटो फ्रेम मध्ये फक्त बाबा नाहीये, तेव्हा किती मिस करताय बाबांना? भरपूर, कारण की मी बाबांना कुठेच सोडायची नाही, मी त्यांच्या सोबतच असायची. कुठेही गावी जाताना पण ते एकटे जाऊच द्यायचे नाही त्यांना. खूप मिस करता, खूप प्रेम केला. खूप. आता सगळे माहेरचे बोलतायत, सासरच्यांना प्रश्न पडलाय, सगळं माहेरच चाललंय, आमचं काय? पण त्याआधी सगळ्यात मोठी बहीण, तुम्हाला आता एक छोटंसं आव्हान आहे या खेळामध्ये. आव्हान असं आहे, तुम्हाला एक प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. कुणीही प्रॉम्प्टिंग केलं तर ते बक्षीस मिळणार नाही. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर तुम्ही तुमच्या बहिणीला, आमच्या वहिनीला आज सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून देणार आहात. आणि प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 5 गडकिल्ल्यांची नावं सांगा. प्रतापगड, सिंहगड, रायगड, पन्हाळा आणि शिवनेरी. अभिनंदन. वहिनी, तुम्हाला तुमच्या बहिणीने झी मराठीकडून आता सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिली. तुमचं मनापासून अभिनंदन. सतीशजी, तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण डिलार रोड लोणपर ठिकाणी मी 3री पर्यंत तिकडे होतो आणि 3री नंतर मी इथे आलो बोरोली LIC कॉलनीमध्ये. पण कसं गेलं बालपण? घरी कोण कोण होतं? घरी आई वडील बहीण भाऊ आणि अशी आम्ही तीन लोक होतो. 5 लोक होतो टोटल. त्याच्यामध्ये आजी पण होती. आणि मग आई बाबा काय करायचे? वडील LIC मध्ये कामाला होते सर, आणि आई हाऊस वाईफ होती. दिवाळी दसरा कुठलाही सण असला ना, गणपती म्हणा, पण असं एकदम बोलताना फॅमिली सारखं वाटायचं. कधीपर्यंत तिथे होता तुम्ही? सर मी 3री पर्यंत होतो. पण आता मला सांगा, लग्न कसं जमलं? लग्न सर लव्ह मॅरेज झालेलं आहे. आणि आम्ही ऐका ना, लग्न सर असं त्याच्यात मला सरकन कळलं की तुमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. पण कसं वहिनी, कुठे बघितलंय ना? आम्ही एकत्र कामालाच होतो
कुठे? अंधेरीला डेटा एंट्रीचा जॉब होता, तिथे आम्ही एकत्र हा, हा. होतो. मी त्यांची सिनियर होती. मग काय खूप कामाला लावायची तेव्हा तुम्ही त्यांना? हो, रात्रभर. अजून त्यांच्याकडून काम करूनच घेत असाल ना? हो, घेते ना, अजून घेते. पण मग मला सांगा, तुम्ही सिनियर होता, ते ज्युनियर होते, हो. आणि मग पहिल्यांदा कोणाच्या मनात हा विषय आला? त्यांच्या सतीशजी बोला आता. तर मनात ऍक्च्युली दोघांच्याही मनात होता, पण पुढाकार मी घेतला. नाही, पण दोघांच्याही किंवा त्या माऊलीच्या मनात आहे हे तुम्हाला कसं कळलं? ते वागण्या आणि बोलण्यावरून सर. काय 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 वागायच्या तुमच्यासाठी तेव्हा डबा आणायच्या का त्या? तर ते वागताना फिलिंग कळायच्या. त्या म्हणजे कशा कळतात? कळतात म्हणजे काय? सर असं असायचं की कधी कधी मी ती फर्स्ट शिफ्टला असायची ना, तर मी सेकंड शिफ्टला कामाला यायचो ती पण यायची. मग ते फिलिंग जाणवायला लागला सर. काय हो वहिनी, हा बोला. तुम्ही फर्स्ट शिफ्ट तुमची करून घरी जायचं ना, तुम्ही कशाला सेकंड शिफ्टला जायचे? मी त्यांना बघायला थांबायचे. पण सतीशजी मला सांगा, मग फायनली तुम्ही त्यांना जेव्हा प्रपोज केलं तेव्हा लगेच होकार आला? हो सर. आता पण चेहऱ्यावर दिसतंय बघा ते वहिनी. पण मला सांगा, ज्या क्षणी त्यांनी प्रपोज केलं त्या क्षणी तुम्ही होकार जेव्हा दिला तेव्हा तुमच्या मनात या घरी गेल्यानंतर घरी कळलं की या 4 जणी काय करतील, असा कधी विचार नाही आला मनात? भीती नाही वाटली तुम्हाला? नाही, कारण की तसं काही प्रॉब्लेम नव्हता घरी. सगळं म्हणजे वातावरण पण असं फ्रेंडली आहे, त्यामुळे तसं काही इश्यू नाही झाला आम्हाला. पण सतीशजी कुठे प्रपोज कुठे केलं? ठिकाण काय होतं? ठिकाण सर पार्लरला ना एक हॉटेल होतं, फेमस हॉटेल आहे ते. त्या हॉटेलमध्ये मी प्रपोज केला. हॅलो, हॉटेलमध्ये कधी गेला तुम्ही? हे आम्हाला माहितीच नाही. मग मला सांगा, त्या हॉटेलमध्ये तुम्ही जेव्हा प्रपोज केलं, दोघेच गेला होता? हो हो हो. काय खायला मागवलं होतं? पावभाजी मागवलेली. संध्याकाळी 7ची वेळ होती ना, आणि आम्ही त्याच्या अगोदर आम्ही जाऊबाई जोरात नाटक बघितलेलं. मी नाटक पण बघितलं होतं. आणि ते व्हॅलेंटाईन डेचा दुसरा दिवस होता सर. म्हणजे तेव्हाची पावभाजी अजून थंड नाही झाली. बहिणीतून दिसतायत त्या वापासाठी. पण वहिनी मला सांगा, आज बहिणींना आज कळलं. मगाशी ती एक बहीण ओरडली, पोल खोल. इतके दिवस हे लपवून ठेवलं होतं का? हो, त्यांना काहीच का हो? माहित नाही यातलं. पण मग प्रपोज केल्यानंतर, होकार आल्यानंतर लग्न व्हायला किती कालखंड होता? किती वर्ष होती? तरी 4 वर्ष गेली. 4 वर्ष पावभाजी सुरू होती. मग सतीशजी तुमच्या घरी कसं कळलं? मी वडील होते ना, वडिलांना मी कानावर घातलेलं की मला ही मुलगी अच्छा. आवडते म्हणून. आणि त्याच्यानंतर माझे चुलते होते, वडील वारल्यानंतर चुलत्यांनीच पुढाकार घेतला पुढचा. आणि वहिनी तुमच्या घरी कशी काय रिॲक्शन होती? मी सर प्रपोज केलं तेव्हा नंतर मी आईला सांगितलं, लहान बहिणीला आधी सांगितलं, आणि नंतर मग काय सगळं म्हणजे ह्यांची नोकरी लागेपर्यंत थांबलेलो आम्ही. यांची नोकरी लागली आणि त्यांनी स्वतः घरी येऊन मागणं घातलं आणि आमचं लग्न ठरलं. आईला विचारायचं, आई जरा जावयांबद्दल सांगावं, कसेच जावई? जावई चांगले प्रेमळ आहेत, माझे आवडते जावई. बरं, मला तुम्हाला आई खरं विचारायचंय, मुलगी आणि जावई याच्यात जास्त मार्क द्यायचे असेल तर कोणाला देणार? जास्त मत जावयाला नाही. वहिनी ऐकलं का? हो, ऐकलंय ना. बरं, आता मी तुमच्या सासूबाईंना मला विचारायचंय. आई नमस्कार. नमस्कार. सुनेबद्दल सांगावं. तुम्ही छान आहे. 18 वर्ष लग्नाला झाली तिच्या. व्यवस्थित आमच्याशी सगळ्यांशी वागते आणि स्वभाव छान आहे. त्या म्हणजे ऍक्च्युली यांच्या मामी लागतात. आणि मला सासू सासरे दोघंही नाहीयेत, पण त्या माझ्या सासू सारख्याच आहेत. एवढ्या जवळ आहेत ना, मी कुठलीही गोष्ट त्यांच्याशी शेअर करत असते. तर हे माझी मामी आहे, फक्त मामी नाही, ती माझी आई आहे. लहानपणापासून खूप प्रेम केलंय तुमच्यावर? हो, फार फार. माझे मेवणे म्हणजे असं मेवणे नाही आहेत, असं मित्रांसारखे आम्ही एकत्र राहिलो आहे. शीतलची नणंद, माझा भाऊ हा. पण आता जसं सांगितलं, ह्या मामी आहेत, जशा आई आहेत त्या आहेतच, पण त्याच्यापेक्षाही दोघं मला आई वडिलांच्या जागेवर आहे. किती छान, वा वा. काही कमी नाही पडू दे. मी यांच्यापेक्षा मोठी आहे, पण तरी हे माझ्या आई वडिलांच्या जागेवर आहे. सतीशजी, या माऊलीचा तुमच्या आयुष्यात येण्यामुळे काय फरक पडला असं वाटतं? शीतल बद्दल तर काय सांगायला, म्हणजे
आल्यापासून आमचं काही म्हणजे कुठेही प्रॉब्लेम असला, कुठलीही अडचण असली, एकमेकांना साथ देऊन आम्ही पुढे जायचा प्रयत्न करतो. तुमची सासरची मंडळी कशी आहे तो सतीची? सासरची मंडळी पण चांगली आहेत. मस्ती मजा मस्ती गेलो की मजा मस्ती असते. भरपूर धांगडधिंगा असतो बघायला गेलं तर. म्हणजे जी आपण डिला रोड मध्ये मजा करायचो ना, तीच मजा करतो. बरं, आता वहिनी मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही सांगा तुमच्या आयुष्यातला आनंदाचा प्रसंग, आनंदाचा क्षण जर सांगायचा झाला तर तो कुठला? आनंदाचा क्षण म्हणजे मला जो नवरा हवा होता, ज्या स्वभावाचा वगैरे, तो नवरा मला मिळाला. हाच माझा आनंदाचा क्षण. बरं सतीशजी, तुम्ही सांगा तुमच्यासाठी आनंदाचा क्षण कुठला? आनंदाचा क्षण म्हणजे एक तर अशी माझ्या मनात जी इच्छा होती की मला ही गर्लफ्रेंड मिळावी, माझी बायको म्हणून, ती मोठी इच्छा आणि तिथे जे बॉन्डिंग आहे तेवढं तीच फार इच्छा आहे की एकमेकाला सांभाळून घेणं, ही मोठ्या आनंदाची इच्छा. वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा मी सगळ्यांचीच मागेन. माझ्याकडनं काही चुकून काही बोललं गेलं असेल, कोणाला काही दुखावलं गेलं असेल, त्याबद्दल मी सगळ्यांची क्षमा मागते. सतीशजी तुम्ही? माझं पण तसंच की क्षमा सर्वांशीच मागेन. काही चुकलं मागलं असेल तर माफी असावी. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? थोडं रागवणं कमी करेल मी. वहिनी, असं झालं तर आवडेल? नाही, क्वचितच हे रागवतात, जास्त असं नाही. पण रागवले तर इतके रागवतात की मग मला शांतच बसावं लागतं. म्हणजे तुम्ही रोज रागावता वाटतं? माझं असतं, चिडचिडपणा असतोच माझा. पण तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा असेल आजपासून तर कुठला करणार? त्यांच्या मागचा चिडचिडपणा मी कमी करेन. सगळ्यात जास्त टाळ्या तिकडे माहेरी वाजले आहेत तुमच्या. तुम्ही राग आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडणं कमी करणार म्हटल्याबरोबर. बरं, आता ना मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुम्हाला चित्र दाखवणार, 2 चित्र दाखवणार. ती दोन्ही चित्र जर तुम्ही ओळखली तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार. 2 ओळखली नाहीत तर अजून एक पर्याय देईन, अजून 3रं चित्र दाखवेन. पण 3 चित्रांमध्ये 2 चित्र ओळखताच आली पाहिजेत. जर तुम्ही अचूक चित्र ओळखली तर या माऊलीला तुम्ही आज तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. हे बघूया, पहिलं चित्र तुमच्या समोर येत आहे. सिद्धिविनायक मंदिर. श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं मंदिर, प्रभादेवीचं. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. आता हे दुसरं चित्र. शिवलिंग. कुठलं? अमरनाथ. अभिनंदन, दोन्ही उत्तरं बरोबर आली आणि त्यामुळे या 2 तीर्थस्थानांची ओळख तुमची पटली आणि तुम्ही उत्तर बरोबर दिलं. त्यामुळे वहिनींना मिळत आहे झी मराठीकडून तन्मणी. अभिनंदन. आता एक आव्हान आहे, महत्वाचा क्षण आहे. तिकडे माहेरी छोटी बहीण आहे ना सगळ्यात, जिच्यावर छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही अबोला धरता, ती छोटी बहीण तिकडे खेळणार आहे आणि या ठिकाणी सतीशजी ते आव्हान तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यासाठी खेळ सोपा आहे. मी 5 वस्तू सांगणार. मी 5 वस्तू ज्या क्रमाने सांगणार त्या क्रमाने आणून समोर ठेवायच्या आहेत. एका वेळेला 1 वस्तू आणायची. सतीशजी, तुम्ही वस्तू आणायची आणि एक वस्तू वहिनींकडे द्यायची. तर त्या ताईला विनंती आहे, तिने एक वस्तू आणून आईकडे द्यायची. आणि यामध्ये सर्वात आधी 5 वस्तू, जो क्रम मी सांगणार त्या क्रमाने जे कुणी घेऊन येणार ते आज या माऊलीला पैठणी पटकावून देण्याचा मान पटकावणार. तर आता बघूया, पैठणी कोण मिळवून देणार? म्हणजे माहेराहून पैठणी मिळवून देणार की सासर? गमरे की भोसले, आत्ता कळणार आम्हाला. वेळ आहे 30 सेकंदाची आणि 5 वस्तू आहेत: लवंग, कढई, काडेपेटी, सॅनिटायझर, बादली. वेळ सुरू झाली. सतीशजी, काय काय आणलं सांगा मला. काहीच नाही सर. हा, लवंग शोधत होतं, लवंग मिळत नव्हती. काहीच आणलं नाही तुम्ही? काय. बरं, तिकडे बहिणीने काय काय आणलं बघूया. पहिले लवंग. बरं, दुसरं काय आणलं आई?
नंतर कढई कढई आणली. कढई, बरं. मग सॅनिटायझर. सासरी एकही वस्तू आणली नाही, माहेरी 3 वस्तू आणल्या. अभिनंदन. वहिनी, तुम्हाला मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. बहिणीने माहेराहून पैठणी मिळवून दिलेली आहे. तुमचं मनापासून अभिनंदन. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.